वेलकम टू उटी. डोड्डा बेट्टा पॉइंट जाम बरे आहे, महाबळेश्वर सारखं आहे, पण व्ह्यू काय समजत नाही. कडक हे बघा, जो आपण घरात चाय पिताव ना घर बसले, भले आपण विकत आणताव चाय पत्ती. तर फायनली रोज गार्डनला पोहोचलो मम्मी. आता तर जाऊया बघूया रोज कसे आहेत ते आपल्या गार्डन मध्ये. हे होता फायनली ट्रेन चालू झालेली आहे. हे बघा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तर नमस्कार मंडळी, कशा आहेत तुम्ही? नक्कीच बरे असणार. तुम्ही सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्री कोली मराठी यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू. तर आज आम्ही कालच पोचलो उटीला आणि आजचा सकाळचा व्ह्यू बघा. कडक अरे आहे ना व्ह्यू, कडक एक नंबर असा व्ह्यू आहे. छान बरं वाटतं. अजून तर काहीच नाही आहे, नॉर्मल आहे व्ह्यू. त्याच्यानंतर तुम्हाला अजून व्ह्यू बघायला भेटेल. एक नंबर. थंडी पण आहे इथं सध्या. इथं थंडी आपली महाबळेश्वरला असतं ना तशी आहे नॉर्मल, पण आहे थंडी. एक नंबर मस्त वाटते. तर जाऊया आजचे जे काय इथलं फिरायचं प्लेसेस आहेत ते आपण फिरू, प्रयत्न करू. एक दिवसानं उटी होत नाही, 3 दिवस कमसे कम लागतात, पण एक दिवसानं आम्ही करण्याचा प्रयत्न करू. बघूया जेवढं पॉईंट होतील तेवढं पॉईंट करू आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. चला तर आपण फिरूया, मस्त मजा करूया आणि तुम्ही पण या फिरायला. नंतर चला जाडू नाश्ता विष्टा करूया. करा नाश्ता चालू आहे. पास्ता जो भी कभी दूर नहीं था और सूप. तर नाश्ता वगैरे झाला. आता निघूया आपण मस्त की फिरायला उटी. तर कुठेही जाणार अगोदर गणपती बाप्पा. दोदा बेटा काय आहे ना, पोचलो म्हणजे पॉइंटला. चला तर समोर तर व्ही हाऊस आहे हे बघा. जाऊया इथे व्ही हाऊस आहे. वरती जाऊचा कुठं होतं, पहिले आपण खाली जाऊ. चला इथं काय बघूया. कडक कडक नजारा, जाम भारी नजारा आहे. बघूया तुम्हाला पण दाखवतो. समोर लोकेशन बघा आणि व्ह्यू बघा. व्ह्यू नुसता धुका, काय दिसत नाही, नुसता धुका आहे. हे बघा
दोड्डा बेट्टा पॉईंट जाम बरं आहे. महाबळेश्वर सारखं आहे पण व्ह्यू काय समजत नाही. चला जाऊ चला. नाही सेल्फी मस्तपैकी मिरची पकोडा आणि भजी आणि हा वातावरणमध्ये कडकचा फील करताना खाऊया. आणि इथली स्पेशल कॉफी आणि चाय पण आपण पिऊया. चालू तर तुम्हाला पाहिजेच तर कंटिन्यू. मिरची पकोडा बघूया कसा लागतो. ओ वाव एक नंबर मस्त मस्त आवडला का. आता आम्ही दोदा बेटाशी चाललो टी फॅक्टरीला. टी फॅक्टरी इथनं 2 किलोमीटर आहे. चला टी फॅक्टरीला जाऊ मस्त बघूया आपली टी कशी भेटतं कशी काढतात. बस ना चला चलो. कडक कसा दिसतंय एक नंबर. चला तर जाऊया टी फॅक्टरी मध्ये आणि मस्त बघूया काय काय आहे इथे. ये टी फॅक्टरी. Isolating the purest part of the cocoa, these nibs are then ground into a fine paste known as cocoa mass or cocoa liquor, the foundation of our chocolate creations. चॉकलेट आहे वाटतं. चॉकलेट बनते Separate the cocoa mass ना into चॉकलेट. distinct cocoa and cocoa powder. This process allows us to utilize each element effectively in our chocolate production. To craft a 100 kilogram batch of milk chocolate, we precisely blend 48 kilograms इथे of चॉकलेट sugar, बनतात. 15 kilograms हे of बघा. cocoa mass, 15 kilograms हे बघा. of cocoa butter, 14.5 kilograms of आतमध्ये एंट्री केल्याने चॉकलेट पण दिला खायला आपल्याला. वरती टी फॅक्टरी आहे. मस्त आहे मस्त. इकडचाच ना ते. इथनं चला असा बघत बघत पुढं वा. इथं चायपत्ती बनतं आपले. जो आपण घरात चाय पिताव ना घर बसले भले आपण विकत आणताव चायपत्ती टेस्ट करायचे चाय त्यात टेस्ट पण करू शकता पण आम्ही नाही गेले. टी फॅक्टरी जाम मोठी आहे. शॉपिंग विपिंग करण्यासाठी पण भरपूर काय याच्याने ऑप्शन आहेत. पण आपल्या साईडला कपडे वगैरे भेटत असताना याच्यापेक्षा भारी तर काय नाही घेतलं तरी पण चायची तुम्ही स्वाद तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. मस्त आहे जाम भारी वाटला आणि दमलो पण. व्ह्यू पण एक नंबर आहे. आता आपण चाललो रोज गार्डन. हे बघा रोज गार्डन आमचा धनगर
मेंढर धनगर वाड्यात चला बाय. केरलावाला केरलावाला बघा, केरला ड्रेसिंग. प्रॉपर केरला ड्रेसिंग. तर फायनली रोज गार्डनला पोहोचलो आम्ही आता. तर जाऊया बघूया रोज कसे आहेत ते आपल्या गार्डन मध्ये. हे बघा, चला बघूया. त्याला वाटला फिरवलाय ना, फिरवला. इकडे तिकीट वेगळे आहेत. तिकीट चला तर रोज गार्डनला जाऊया. मस्तपैकी रोज बघूया. आम्ही तर रोज बघता आहोत, पण आज पण बघायला आलो रोज. हे बघा रोज, यो आहे एवढा रोज गार्डन. हे बघा, हा एवढंसा रोज गार्डन. हे असे रोज आहेत. आणि इथनं रोज गार्डन संपतंय. आणि ये रोज गार्डन तुम्हाला झूम करून दाखवतोय. ही काय एवढं गेले. गुलाबाची झाडांची फुलं लावलेली आहेत, फक्त नुसती फुलं आहेत. तरी झारा पण काय नाही. बघार का प्लीज येऊ नका रोज गार्डनला. इथं आलं होतं काहीतरी चांगलं पॉईंट करा. ते ट्रेनवाला एक आहे तिथं, ट्रेनला जावा, तो पॉईंट करा. हां, लेक आहे ओटी लेक, तिथं जावा, तो एक करा. असं कुठं जाऊ नका. एक टी फॅक्टरी एक चांगला वाटला, तिथं जावा बस. आता आम्ही चालू लेकला. फुकटचं पैसे गेले आमचं कमसे कम प्रत्येकाचं काहीतरी. आम्ही 6 जणांचा 1000 रुपये गेले इथं बघण्यासाठी, पार्किंगसह. काय फायदा नाही. तरी पण तुम्हाला दाखवते रोज. आता पोहोचलो आम्ही उटी लेकला. मस्त व्ह्यू आहे आणि बोट हाऊस आहे इथं. तर आपण बोट हाऊसमध्ये जाऊया. मस्त एक नेचर बघा. आणि आतमध्ये तर भारी वाटेल, एक नंबर. तर जाऊया. तिकीट काढायला गेलं ना आपल्या पोरा. चला तर आपण आता पहिले जाऊ बोटिंगमध्ये, लेकमध्ये बोटिंग करू मस्तपैकी. नंतर बघू दुसरा जर राईड करायचं असेल तर राईड पण करू आपण. जाऊया, मजा करूया, फुल एन्जॉय. चला जाऊया बोटिंग मध्ये, बोटिंग करायला. उटी लेक कडक एन्जॉय. बोला कडक कडक एक नंबर व्ह्यू. चलो मस्त पैकी नाश्ता वगैरे करूया. जाम फिरलो, नाश्ता करूया आता. आणि अजून आपल्याला ट्रेनमध्ये जायचं आहे फिरायला.
नाश्ता करूया. लोकेशन वाटते आहे एक नंबर. आता आपण चाललोय ट्रेनमध्ये जरा जंगलची सफाई करायला. फायनली ट्रेन चालू झालेली आहे. हे बघा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आता बोला काय बोलायचं तू. तर मित्रांनो आम्ही उटी लेक केला. आता दुसरीकडे कुठेतरी जायचं आहे. बघूया कुठे जायचं आहे. ट्रेनमध्ये जाम मजा केली. ती ट्रेन आहे ना एकदम छोटीवाली होती. त्याच्यापेक्षा मोठी ट्रेन असते इथं. पण ती इथं आम्ही गेलो नाही कारण की टाईम आमच्याकडे खूप कमी आहे. आता कुठं तरी चाललो. बघूया दुसरीकडे कुठला नवीन स्पॉट आहे ना तिथं चाललो. चला आता आम्ही आलो उटीच्या निलगिरीला. इथं ऑइल वगैरे सर्व भेटतं. तर बघा इथं एक आहे. दाखवा एक मिनिट चालू. काय झालं बघा. नाहीये म्हणजे परत कंपल्सरी यूज करायला लागेल तो. छोटा नाही तर मित्रांनो आजची आहे ना ट्रॅव्हलिंगची जर्नी आहे. आज आम्ही चाललो तर मदुराईला. तर मदुराईला एकदम आम्ही दर्शन घेऊन आणि निघून आहे तर स्टे करू. बघूया कसं जमतं आहे कारण की अजून 300 किलोमीटर आम्हाला गाडी चालवायची आहे रात्रभर. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. परत उद्या आपल्याला आपण भेटूया कारण की अजून लगातार आपण 10 दिवस फिरतच आहोत. तर चला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया.